नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण सांधेदुखीसाठी गुडघ्याचे आणि खुब्याचं सांधेरोपण याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आनंद जाधव सर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करेन. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर आनंद जाधव हे पुण्याचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपीमध्ये त्यांचा 28 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. गुडघा, खांदा आणि खुब्याच्या आजारासाठी त्यांचं विशेष नाव देखील आहे. पुण्याच्या बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये ते ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांचं ऑर्थोपेडिक उच्च शिक्षण ब्रिटनमध्ये झालंय आणि तिथे त्यांनी 12 वर्ष कार्य देखील केलेलं आहे. 2001 साली डॉक्टर जाधव यांना उत्कृष्ट वैद्यकीय कार्यासाठी 10 डाउनिंग स्ट्रीट लंडन या ठिकाणी ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला आहे. पुण्यात IPL मॅचेससाठी त्यांनी प्लेयर्स डॉक्टर म्हणून कार्य करत असताना अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर उपचार देखील केले आहेत. तर डॉक्टर, मला सांगा की अनेकदा आपण खुब्याचे किंवा गुडघ्याचे आजार पाहत असताना बघतो की जे मध्यवयीन लोक आहेत त्यांना गुडघ्याचा त्रास व्हायला सुरुवात होते. तर नेमकं याचं निदान कसं होतं आणि मग त्यावर जे उपचार आहेत ते तुम्ही कसे ठरवतात? आता 50च्या जवळपास आलेल्या लोकांमध्ये काय व्हायला लागतं की त्यांच्या सांध्याचं जे आवरण असतं, ज्याला कार्टिलेज म्हणतात, ते झिजायला लागतं. तर त्याच्यामुळे अशा पेशंटला चालायला, उठायला, बसायला, जिने चढायला वेदना व्हायला लागतात. काही लोकांना कार चालवताना देखील त्रास व्हायला लागतो, गिअर बदलताना त्रास होतो. तर हे बदल वयानुसार झीज असू शकते. काही लोकांमध्ये ही झीज लवकर होते. जे पेशंट्स लवचिक सांध्याचे असतात त्यांच्यामध्ये त्यांची वाटी सतत हालत असते, त्याच्यामुळे देखील झीज लवकर होते. तर 50च्या आसपास आलेला पेशंट हा एक विशेष पेशंट असतो. आम्ही त्यांची योग्य हिस्ट्री घेतो. त्यांना आजार कधीपासून आहे, कुठल्या गोष्टीला त्यांना अडथळा येतो, नंतर त्यांची तपासणी केली जाते आणि त्याच्यानंतर मग एक्सरे गरज असेल तर एक्सरे सांगितला जातो. मग एक्सरेवर हाडांमध्ये झीज झाली की नाही झाली. तर बऱ्याच वेळा असं असतं की एक्सरे चांगला दिसतोय आणि पेशंटला वेदना असतात. तर याचं कारण मऊ कार्टिलेज, ते कार्टिलेज खराबही झालेलं नाही आणि ते नीट कामही करत नाही. तर मग अशा पेशंटसाठी त्यांना सुरुवातीला गुडघ्याचे व्यायाम शिकवले जातात, त्यांना वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात, जीवनशैलीत काही बदल करायला सांगतो. आणि हे बदल म्हणजे काय की खाली मांडी घालून बसू नका, एका जागी खूप वेळ बसू नका, किचनमध्ये उभा असेल एका अवस्थेत तर ते पण पोझिशन सतत बदलत राहा. जिन्याने लिफ्ट असेल तर लिफ्टचा वापर करा. तुम्हाला फिरायला जायचं असेल तर गड चढू नका, सपाट जागेची ट्रेक्स वगैरे तुम्ही करू शकता. असं त्याशिवाय सिंपल पेन किलर्स दिले जातात. उदाहरणार्थ पॅरासिटामॉलची गोळी, तर ती खूप चांगल्या प्रकारे काम करते. नंतर त्यांना गरम पाण्याने शेक घेण्याचा सल्ला दिला जातो. पेन किलरचं मलम असतं ते लावायला सांगतो. बऱ्याच वेळा व्यायाम आणि जीवनशैलीतले बदल हे केलं तरी पेशंटच्या वेदना कमी होतात. आता काही पेशंट सांगतात की मी आत्तापर्यंत बरा होतो आणि सडनली माझं पेन वाढलं किंवा काही खेळताना त्यांना गुडघ्याला दुखापत झाली. तर अशा पेशंटसाठी एक्सरेच्या व्यतिरिक्त MRI करण्याची देखील गरज भासते. त्या MRIवर जर समजा पेशंटच्या मेनिस्कस, ज्याला गुडघ्याची गादी म्हटलं जातं, त्याला जर इजा असेल तर अशा पेशंटसाठी मात्र आर्थ्रोस्कोपीचा सल्ला दिला जातो आणि ते मेनिस्कस फाटलेलं असेल तर त्याला शिवण्यात येतं. त्याची जर ज्याला रूट टेअर म्हणतात, जर हाडापासून उखडला असेल तर त्याला देखील रिपेअर केलं जातं. तर आर्थ्रोस्कोपीचा रोल या 2 गोष्टीसाठीच मर्यादित आहे. मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स हे व्यायामाने आणि जीवनशैलीतल्या बदल केल्यामुळे शांत राहतात. आता समजा सगळं करून देखील एखाद्याचं पेन चालूच राहिलं आणि एक्सरेवर असं दिसतंय की 25% 30% झीज आहे, मग अशा पेशंटच्या वेदना घालवायला आणखी एक उपाय असतो, तो म्हणजे त्या गुडघ्यामध्ये ल्युब्रिकेशनचं इंजेक्शन सोडणे. हे इंजेक्शन महागडं असतं, त्याचा असर 6 महिने ते 12 महिने असतो. योग्य पेशंटमध्ये दिलं तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. तर हे झाले तरुण वयातल्या पेशंटच्या गुडघ्याच्या दुखीसाठीचे उपचार आणि ते फार महत्त्वाचे आहेत. जर एक कुठली गोष्ट सांगू इच्छितो तर ते म्हणजे व्यायाम. व्यायाम केलं की तुमचे स्नायू मजबूत होतात, गुडघ्यावरचा बोजा 30% कमी होतो, त्यामुळं आपोआपच त्यांच्या वेदना कमी येऊन जातात.
अगदीच. मात्र गुडघे किंवा गुडघ्याचा सांधा बदलण्याचा सल्ला देखील रुग्णांना दिला जातो. याची गरज नेमकी का पडते आणि हा सल्ला कधी दिला जातो? आता जेव्हा पेशंटचं गुडघ्याचं कार्टिलेज पूर्णपणे झिजून जातं, ज्याला आम्ही स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, तर तेव्हा पेशंटला खूप वेदना होतात. आतापर्यंत सांगितलेले उपाय त्यांना काही कामी येत नाहीत. वेदना वाढत जातात, झोप मोड होते, रोजची कामं करता येत नाही आणि यांचे एक्सरे घेतले तर बोनला बोन घासत असतं असं दिसतं. ते हाडांमधली गॅप पूर्णपणे नाहीशी झालेली असते. तर जेव्हा पेशंटची अशी अवस्था येते आणि त्यांच्या वेदना खूप असतात, क्लिनिकल फाइंडिंग्स, एक्सरे फाइंडिंग्स यांचं मॅचिंग होतं, त्यावेळेस रुग्णांना गुडघ्याचा सांधारोपण करण्याचा सल्ला दिला जातो. तर सल्ला देण्यामागचा उद्देश काय आहे, की गुडघ्याचं सांधारोपण केलं तर त्या पेशंटच्या वेदना नाहीशा होतात. पेशंट वेदनाविरहित जीवन जगू शकतो, कार्यक्षम जीवनशैली जगता येते त्याला. हे अतिशय यशस्वी ऑपरेशन आहे. पण त्याची निवड आम्ही कशी करतो? पेशंट तपासताना जर असं आढळून आलंय की त्याला फक्त गुडघ्याच्या एकाच भागाला झीज आहे, पूर्ण झीज आहे, तर अशा पेशंटसाठी पार्शल नी रिप्लेसमेंट, ज्याला युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणतात, ते केलं जातं. हा पेशंट हॉस्पिटलमधनं 1 किंवा 2 दिवसात देखील घरी जाऊ शकतो. हे पार्शल नी रिप्लेसमेंट साधारण 15 ते 20 वर्ष चालतं. पुढे गेल्याने जर सांधा नॉर्मल साईडला झिजला तर याचं रिव्हिजन करून नवीन सांधा टाकण्यात येतो. जर प्रथमदर्शनीच असं आढळलं की या पेशंटचा सांधा खूपच खराब झालेला आहे, त्याच्या वाटीच्या मागे झीज आहे, मांडीच्या आणि नडगीच्या हाडामध्ये झीज आहे, तर त्याला प्रथमदर्शनीच टोटल नी रिप्लेसमेंट करायचं सांगितलं जातं. आता टोटल नी रिप्लेसमेंट करताना जे आपण इम्प्लांट्स वापरतो, तर ते इम्प्लांट्स असे असतात की मांडीच्या हाडाला कोबाल्ट क्रोमचं इम्प्लांट जातं, नडगीच्या हाडामध्ये टायटॅनियमचं इम्प्लांट जातं आणि सांध्याच्या लिगामेंटची स्थिरता देणारी मधलं प्लास्टिक, त्याची उंची त्याप्रमाणे ठरवली जाते, ते टाकलं जातं. जो वरती मेटल, खाली मेटल आणि मध्ये प्लास्टिक, याच्यामुळे पेशंटच्या वेदना नाहीशा होतात. अगदीच. मात्र जसं तुम्ही आता सांगितलं, की गुडघे सांधेरोपण जी शस्त्रक्रिया होते, नेमकं त्यामध्ये काय केलं जातं आणि ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांची प्रगती देखील नेमकी कशी असते आणि हा जो बदललेला सांधा आहे, तो मग किती वर्ष टिकतो? आता आपण जॉईंट रिप्लेसमेंट जेव्हा करतो, तर तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की पेशंट त्या संध्याकाळी देखील चालू शकतो. आता ही गोष्ट घडण्यासाठी अॅनेस्थेटिक चांगले असावे लागतात. ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटचं ब्लिडिंग होऊ नये, त्यांना वेदना होऊ नये म्हणून विशेष द्रव्य त्या सांध्याभोवती ऑपरेशनच्या दरम्यान टोचले जातात. ते पेशंट अगदी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी वॉकरच्या सहाय्याने चालू शकतो. त्याला दुसऱ्या दिवशी चालायला, उठायला, बसायला, बेडमधनं उतरायला, कमोड वापरायला आणि अगदी जिने चालवायला देखील शिकवलं जातं. त्याशिवाय फिजिओथेरपिस्ट येऊन त्यांना बिछाणामध्ये कुठले व्यायाम करायचे ते देखील सांगतात. तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो. आजकालचे जे जखमेला कव्हर करणारे जे ड्रेसिंग्स आहेत, ते देखील वॉटरप्रूफ असतात. त्यामुळं 2-3 दिवसापासून पेशंट अंघोळ देखील करू शकतो. आम्ही पेशंटचे टाके 2 आठवड्यानंतर तपासतो. टाके सुकले असतील, जर स्टेपल्स वापरले असतील स्किन क्लोजरला, तर ते काढले जातात. जर विरघळणारे टाके असतील तर फक्त जखम चेक केली जाते. नी रिप्लेसमेंट यशस्वी होण्यासाठी पेशंटनी फिजिओथेरपी करणे फार गरजेचे असतं. साधारण पहिले 6 ते 8 आठवडे महत्त्वाचे असतात. पेशंट एका महिन्याभरानंतर कार चालवू शकतो. सतत जर व्यायाम करत राहिला तर पेशंटची प्रगती चांगली होते आणि त्यांच्या वेदना कंट्रोल करायला साधे पेन किलर्स दिले जातात. पेशंटला एक सल्ला आम्ही देत असतो की दिवसातून 5-6 वेळा तुम्ही जेल पॅड, ज्याच्याने थंड शेक दिला जाऊ शकतो, याचा वापर करा. तसं केलं तर तुमची प्रगती लवकर होऊन जाते. अगदीच. आणि आजकाल आपण रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल देखील बरंच काही ऐकत असतो, पाहत असतो. तर नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे आणि खरंच याचा रुग्णांना फायदा होत असतो का? आता आपण जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट करतो तेव्हा पेशंट विचारतो सांधा किती वर्ष टिकणार, तर आत्ताचे जे मॉडर्न इम्प्लांट्स आहेत ते सहजपणे 20 ते 25 वर्ष कमीत कमी टिकू शकतात. तर जेव्हा नी रिप्लेसमेंट आलं तर त्यावेळेस एका विशिष्ट पद्धतीने सुरुवातीला ते केले जात होते. तर त्याच्यामध्ये
लॉंग टर्म स्टडीजमध्ये असं आढळून आलं की जर तुम्ही काही सर्टन लिमिट्स क्रॉस केले ते सांधे बसवताना, तर ते सांधे फेल होऊ शकतात. मग हे फेल होऊ नये यासाठी लोकांनी संशोधन करायला सुरुवात केली आणि तिथे रोबोटिक्सचं तंत्रज्ञान आलं. तर रोबोटिक तंत्रज्ञानामध्ये 3 गोष्टी असतात. ओटीमध्ये एक इन्फ्रारेड कॅमेरा असतो. सर्जनच्या हातात काही सेन्सर्स असतात, जे सर्जन मांडीच्या आणि नडगीच्या हाडाला ड्रिल करून पिन्स लावतात. तर पिनचे सेन्सर्स आणि तो इन्फ्रारेड कॅमेरा एकमेकाशी संवाद साधतात. सर्जनच्या हातात एक ब्रश असतो, पॉइंटर सारखा ब्रश असतो. तो सर्जन त्या सांधा उघडल्यानंतर मांडीच्या हाडाभोवती झिजलेल्या पोर्शन भोवती आणि नडगीच्या हाडाभोवती ते फिरवून त्याला पेंट करतात. म्हणजे एका प्रकारे आपण त्याची प्रतिकृती कॉम्प्युटरद्वारे निर्माण करतो आणि त्याच्यावरनं सर्जनला कळतं की ह्या पेशंटसाठी योग्य साईज इम्प्लांटची कुठली आहे, कुठल्या पद्धतीने तो बोन कट केले की ते परफेक्ट बसेल आणि योग्य पद्धतीने बसेल. पेशंटची जी नैसर्गिक अवस्था आहे त्याला सूट होईल या पद्धतीने ते इम्प्लांट बसवायची आपल्याला आधीच माहिती कळते कॉम्प्युटरद्वारे. ती माहिती जर सर्जनला पटली तर मग बोनचं कटिंग करायला सुरुवात करता येते. आता याच्यामध्ये 2-3 तंत्रज्ञान आहेत. काही रोबोटिक्स असतात जे पूर्णपणे स्वतः सर्जननी दिलेल्या माहितीनुसार ते बोन कट करतात. तिथे सर्जनचा रोल फक्त वॉचमन सारखा असतो. आणि काही रोबोट फक्त सर्जनला प्लॅन देतात आणि मग सर्जननी त्या प्लॅननुसार ते रोबोटिक आर्म ज्याला म्हणतो, तो हात असतो, त्याच्याप्रमाणे बोनचं कटिंग केलं जातं. तर याच्यामध्ये अचूकता येते, ब्लिडिंग कमी होतं, जखमा छोट्या असतात, त्यामुळे रिकव्हरी फास्ट होते. तर आम्ही आता गेले 3-4 वर्ष जे रोबोटिक तंत्रज्ञान वापरून जे जॉईंट्स केलेले आहेत, तर आमच्या लक्षात आलं की पेशंटची रिकव्हरी थोडीशी फास्ट होते कन्व्हेन्शनल पद्धतीपेक्षा. पण नंतर मग आम्ही कम्पेअर केलं की आपल्या कन्व्हेन्शनल पद्धतीने जॉईंट रिप्लेसमेंट केलं आणि रोबोटिक पद्धतीने केला. तर सरप्राइझिंगली असं लक्षात आलं की आपण जेव्हा रोबोटिक वापरतो तेव्हा आपली कन्व्हेन्शनल पद्धतीने नी रिप्लेसमेंट करायची टेक्निक देखील खूप सुधारते. ती अगदी रोबोटिक पद्धतीने होऊन बसते आणि त्याच्यामुळं आत्ताचं म्हणजे माझं पेशंटला सजेशन आहे की रोबोटिक आणि नॉन रोबोटिक दोन्हीचे रिझल्ट सारखे असतात. सध्या रोबोटिकचे जे रिझल्ट्स आहेत ते कन्व्हेन्शनल पद्धतीच्या ड्युरेशन एवढे नाही आहेत. आपल्याला आणखी खूप वर्ष थांबावं लागेल, तेव्हा आपण खात्रीने सांगू शकतो की रोबोटिक पद्धतीत केलेलं सांधेरोपण हे कन्व्हेन्शनल पद्धतीपेक्षा चांगलं आहे किंवा नाही. जर पेशंटकडे पैशाची कमतरता नसेल, 50 ते 70 हजार रुपये अधिक भरू शकत असतील, तरच मी पेशंटला सांगतो तुम्ही रोबोटिक वापरा. तुमच्याकडे पैशाची अडचण असेल तर कन्व्हेन्शनल पद्धतीने केलं तरी देखील तुमचे रिझल्ट चांगले असतात. आमच्याकडे दोन्ही ग्रुपचे पेशंट्स आहे. एका महिन्यात दोघी पेशंट मांडी घालून बसू शकतात, वेदनाविरहित चालतात, आधार लागत नाही. सध्या रोबोटिकचं मार्केटिंग खूप आहे. काही सर्जन्सला देखील वाटतं की मी रोबोटिक करत नाही म्हणून माझे पेशंट माझ्यापासून दूर जातील. तर माझा पेशंटना आणि माझ्या सहकाऱ्यांना असा सल्ला आहे, तुमच्याकडे जी कुठली टेक्नॉलॉजी असेल ती नीट प्रकारे वापरा. तुमचा पेशंट नेहमी सॅटिस्फाईड राहील. त्यामुळे अगदी जसं तुम्ही आता सांगितले की एखाद्या रुग्णाला सांधेदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रोबोटिक जर आपण ट्रीटमेंट घेतली तरच आपल्याला फरक पडेल असं वाटतं. मात्र ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलंय की दोन्हीही टेक्निक्स तितक्याच पॉवरफुल आहेत आणि रुग्णाला बरं वाटणार आहे. आणि याच उपचार पद्धतीबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. तर या संपूर्ण ट्रीटमेंट बद्दल आपण डॉक्टरांकडून अजूनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर आनंद जाधव. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की सांधेरोपण किंवा खोब्याचा गुडघ्याचा त्रास होत असेल तर त्यासाठी नेमक्या कोणकोणत्या उपचार पद्धती वापरल्या पाहिजे. मात्र अलीकडे आपण असंही बघतो की डेंग्यू आणि कोविड नंतर बऱ्याचशा रुग्णांना खोब्याचा एव्हीएन हा त्रास देखील सुरू झालेला आहे. तर या त्रासासाठी नेमके आपल्याकडे काय उपचार आहेत आणि नेमका हा आजार कोणाला होतो? आता डेंग्यू आणि कोविडमध्ये
काही लोकांना अगदीच लाईफ थ्रेटनिंग प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा आलेले आहेत. अशा वेळेस स्टिरॉइडचा वापर केला जातो. तर ह्या स्टिरॉइडच्या मुळे छोटे छोटे चरबीच्या ग्लोब्युल्स तयार होतात, जे खोव्याचा बॉल असतो त्याचा ब्लड सप्लाय चोकअप करून टाकतात. तर त्यामुळे एव्हियन किंवा एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा आजार होतो, जिथे बॉलला ब्लड सप्लाय जात नाही. ब्लड सप्लाय न गेल्यामुळे तिथलं हाड इफेक्टिव्हली मरून जातं आणि कमजोर होऊन जेव्हा त्याच्यावर सतत वजन येत जातं ते कोलॅप्स होतं आणि मग सांधा झिजून जातो. आता स्टिरॉइड व्यतिरिक्त देखील अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा एक त्रासदायक आजार सुरू होऊ शकतो. उदाहरणार्थ एखाद्याला दारूचं व्यसन असेल किंवा तंबाखू खाण्याचं व्यसन असेल, एखाद्याचं खोव्याचा बॉलचं फ्रॅक्चर झालंय आणि ते फिक्स केलं आणि ते जुळलं नाही किंवा जुळूनही बॉल क्रश झाला. जर एखाद्याला रक्तात काही दोष असेल, उदाहरणार्थ सिकल सेल ॲनिमिया हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये हा एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होऊ शकतो, किंवा कॅन्सरसाठी एखाद्या पेशंटनी किमोथेरपी रेडिओथेरपी घेतलेली असेल, तर ही कारणं आहेत. याच्यामध्ये ब्लडचा जेव्हा ब्लड सप्लाय बंद होतो तेव्हा वेदना चालू होतात, पेशंटला चालायला उठायला बसायला त्रास होतो, कालांतराने तो बॉल क्रश होऊन बसतो. तर आमच्याकडे जेव्हा असा पेशंट येतो त्याची पूर्ण हिस्ट्री विचारली जाते, त्याचे एक्सरे आणि MRI हे दोन्ही काढले जातात. याच्यात महत्वाचं काय की पेशंटला वेदना कुठे हे फार काळजीपूर्वक विचारलं जातं. कमरेचं दुखणं असेल तर पेशंट पाठीला हात लावतो, पण एव्हियनचं असेल तर तिन्ही ठिकाणी हात लावू शकतो, पाठीला, खोब्याच्या साईडला किंवा जांघेमध्ये. जांघेमध्ये पेन हे फार महत्वाचं असतं आणि तपासताना असं आढळून येतं की त्याची हालचाल जखडून चाललेली आहे. एक्सरे आणि MRIच्या साहाय्यानं आम्ही त्या पेशंटचं आजाराचं स्टेजिंग ठरवतो. तर त्याचे 4 स्टेजेस असतात. 1 आणि 2 मध्ये बॉलचा शेप बदललेला नसतो, 3 आणि 4 मध्ये बॉल कोलॅप्स झालेला असतो. तर जेव्हा पेशंट लवकर येतो तेव्हा त्याचं खुब्याचं आयुष्य वाढवण्यासाठी काही औषधे दिली जातात. ती औषधं त्या हाडाला कुरतडून खाणाऱ्या पेशंटला दाबून ठेवतो. साधारण 6 ते 8 महिने घेऊन नंतर 2 महिने ब्रेक घ्यायला सांगतो. जर पेशंटच्या वेदना खूपच वाढायला लागल्या अर्ली स्टेजमध्ये, तर मग त्या वेदना कमी करायसाठी त्या बॉलमध्ये ड्रिल करून, जसं फुग्याला टाचणी मारतो तसं प्रेशर काढलं जातं, म्हणून त्याला डिकॉम्प्रेशन ही सर्जरी म्हणतात, कोर डिकॉम्प्रेशन. तर कोर डिकॉम्प्रेशन करतेवेळी एक्सरे मशीन खाली जो खराब झालेला भाग असतो तिथे ड्रिल केलं जातं आणि त्या भागामध्ये नवीन हाड लवकर निर्माण व्हावं म्हणून आयदर PRP किंवा बोन मॅरो ॲस्पिरेट किंवा कल्चर्ड ऑस्टिओब्लास्ट हे असे 3 प्रकार असतात. त्यापैकी कुठलाही एक प्रकार निवडून त्या ट्रॅकमध्ये हे द्रव्य सोडलं जाते आणि नंतर ते सील केलं जातं. आता ड्रिल केल्यामुळे वेदना तुरंत नाहीशा होतात आणि कालांतराने 4 ते 6 आठवड्यानंतर तिथे नवीन बोन निर्माण व्हायला लागतं. म्हणजे छत ढासळू नये म्हणून आपण जसे बांबूचे टेकू लावतो तसे हे नवीन हाडांचे कॉलम्स त्या बॉलला कोलॅप्स होऊ देत नाही. याचं यश साधारण 5 ते 8 वर्ष टिकू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त टिकलं तर खूपच चांगलं. काही लोकांमध्ये 10 ते 15 वर्ष देखील कोलॅप्स होत नाही. पेशंटचा तो नैसर्गिक सांधा आपण वाचवू शकतो. पण हे ऑपरेशन काही ते कोलॅप्स कायमचं टाळू शकत नाही. कालांतराने तो कोलॅप्स होतो आणि जेव्हा कोलॅप्स होतो तेव्हा खुब्याचं सांधेरोपण किंवा टोटल हिप रिप्लेसमेंट हे करावं लागतं. अगदीच डॉक्टर, जसं तुम्ही सांगतायत, मात्र खोब्याचं सांधेरोपण झाल्यानंतर देखील मग रुग्णांनी आपली काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्याला देखील काही मर्यादा असतात का? खुब्याचं सांधेरोपण करायच्या आधी पेशंटला आम्ही जाणीव करून देतो की हे ऑपरेशन तुमच्या वेदना घालवण्यासाठी आहे, तुमची हालचाल व्यवस्थित व्हावी यासाठी आहे आणि तुम्हाला कार्यक्षम जीवनशैली जगता आली पाहिजे. परंतु काही मर्यादा पाळाव्या लागतील, खास करून खुब्यासाठी. तुम्हाला खाली बसता येत असेल तरी बसू नका. खूप लो सीट 18 इंचाच्या खाली बसायचं नाही. सतत उठबस करायची नाही. तुम्ही मॅरेथॉन पळू शकणार नाही. तुम्हाला लाईट टेनिस, लाईट बॅडमिंटन खेळायचं ते खेळू शकता. दोरीवरच्या उड्या मारू शकत नाही तुम्ही. कारण तुम्ही आपण जे इम्प्लांट्स वापरतो, बोन टाकून म्हणजे बोन सिमेंट टाकून किंवा बिना बोन सिमेंट्स, तर हे टिकले पाहिजेत आणि हे टिकवण्यासाठी ह्या मर्यादा पाळाव्या लागतात. एरवी हिप रिप्लेसमेंट हे तुम्हाला सहजपणे 20 ते 25 वर्ष टिकू शकतं.
तर त्याचं लाईफ वाढवण्यासाठी या मर्यादा पेशंटनी पाळणे गरजेचं असतं. तर हिप रिप्लेसमेंटमध्ये पेशंटला जसं परवडेल तसे आम्ही बेअरिंग सर्फेसेस वापरत असतो. तरुण पेशंट असेल तर बिना लांबीचं अनसिमेंटेड टोटल हिप रिप्लेसमेंट केलं जातं. जर ठिसूळ हाडं असतील, वयस्कर पेशंट असेल तर अशामध्ये बोन सिमेंट म्हणजे एका प्रकारची लांबी भरून मग रिप्लेसमेंट केलं जातं. तर सध्याच्या घडीला सिरॅमिकचा बॉल आणि प्लास्टिक किंवा पॉलिएथिलीन, हाय ग्रेड पॉलिएथिलीन हे बेअरिंग जगभर खूप पॉप्युलर आहे आणि ते 25 वर्ष सहजपणे टिकू शकतात. अगदीच तर जसं तुम्ही सांगितलं की सांधेदुखीसाठी गुडघ्याचे किंवा खुब्याचे जे उपचार होत असतात आणि त्यामध्ये आता आधुनिक जोड देखील आहे, त्यामुळे रुग्णांना जर असा त्रास होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन निदान करणं गरजेचं आहे आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि या विषयावर आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.